दोन महापुरुषांमधली आणि दोन समाजसुधारकांमधली तुलना हा आपल्या माणसांचा अत्यंत जवळचा विषय राहिलेला आहे. आता याचं एक निमित्त झालं काल पेरियार यांच्या जयंतीचं. पेरियार यांची काल जयंती होती आणि त्यानिमित्त BBC मराठीनं पोस्ट टाकली, पेरियार हे तामिळनाडूचे आंबेडकर आहेत का? आता ही पोस्ट टाकून त्यांना हे साध्य करायचं होतं का की बाबासाहेब हे महाराष्ट्राचे आहेत तसे तामिळनाडूचे पेरियार आहेत? तर ही तुलना अत्यंत चुकीची आहे. याचं कारण म्हणजे बाबासाहेब आणि पेरियार यांच्या संघर्षाचं कारण जरी समान असलं, दोघांचा लढा जरी जातीवादाविरोधात असला, तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्यामागची तत्व मूल्य अत्यंत वेगवेगळी आहेत. पेरियार यांची मागणी होती की तामिळनाडूसह जी इतर साऊथची राज्य आहेत त्यांना वेगळं करून एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करा. तर या विरोधात बाबासाहेब कायम उभे राहिले. बाबासाहेब म्हणाले, राज्यामधली फुटीरता हे देशातल्या असंतोषाचं कारण निर्माण होऊ शकतं. यावरून असं दिसतं की बाबासाहेबांनी फक्त राज्याचा किंवा भाषांचा विचार केला नाही, त्यांनी कायम एका राष्ट्राचा विचार केला आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीला पेरियार यांची चळवळ ही फक्त शूद्रांपुरती मर्यादित होती आणि नंतर त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश झाला. आणि बाबासाहेबांचं नेमकं याच्या विरुद्ध. बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी, एका वर्गासाठी कधी लढा नाही दिला. त्यांनी कायम समाजातील इतर घटकांचा सुद्धा विचार केला. मग त्या महिला असोत, कामगार वर्ग असो, विद्यार्थी असो, आदिवासी असो, इतर सगळ्या जाती प्रवर्गाचा त्यांनी विचार केला. लोकांनी कितीही नकार दिला तरी प्रत्येकासाठी घटनेमध्ये तरतूद ही बाबासाहेबांनी करून ठेवली आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यवस्थेविरोधात, ज्या धर्माविरोधात, ज्या जातीविरोधात पेरियार यांनी लढा दिला, तो धर्म, ती व्यवस्था, ती जात कधीच पेरियार यांनी सोडली नाही. या विरोधात बाबासाहेबांना ज्या व्यवस्थेने नाकारलं, जिथं त्यांना असमानतेची आणि क्रूर वागणूक दिली, तीच व्यवस्था नाकारून स्वतः त्यातून बाहेर पडून जगाला त्यांनी बुद्धाचा, शांततेचा मार्ग दिला, जिथे प्रत्येकाला समता, बंधुता, समानता आणि न्याय मिळणारच अशी ग्वाही होती. बाबासाहेबांची तुलना ही कुणाच सोबत होऊ शकत नाही. हे मी भावनिकदृष्ट्या अजिबातच बोलत नाही आहे, कारण माणसं जेव्हा बाबासाहेबांबद्दल बोलतात, विचार करतात, त्यांना एका विशिष्ट चष्म्यातून बघूनच त्यांचा अभ्यास केला जातो. पण याच विरोधात, याच उलट जर त्यांनी तो विशिष्ट जातीचा, प्रवर्गाचा चष्मा बाजूला ठेवून जर बाबासाहेबांचा अभ्यास केला, तर त्यांना समजेल की त्यागाचं दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब. शोषितांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, लहान मुलांसाठी लढणारे पेरियार हे हिरो आहेतच, पण त्यांची बाबासाहेबांसोबतची तुलना ही अत्यंत चुकीची आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय, जय भीम.